नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. येत्या 20 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपण स्वामींना प्रेमाने अर्पण करण्यासाठी एक सुंदर नैवेद्याची थाळी तयार करणार आहोत. भक्तिभावाने आणि श्रद्धेने केलेला साधा नैवेद्य ही स्वामींना खूप प्रिय असतो. म्हणून आज आपण घरच्या घरी स्वामींसाठी सात्विक आणि प्रेमाने भरलेली खास नैवेद्य थाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. तर चला स्वामी समर्थांच्या कृपेने ही सुंदर नैवेद्य थाळी तयार करूया. नैवेद्याच्या थाळीची सुरुवात स्वामींना आवडणाऱ्या पुरणपोळीपासून करूया. त्यासाठी मी 300 ग्राम चणा डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून 4 तास मी भिजत घातली होती. आता या डाळीमध्ये दुप्पट पाणी घेऊन गॅसच्या मोठ्या आचेवरती आपल्याला ती शिजवायची आहे. यामध्ये छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा तूप घालायचे आहे. डाळ शिजती आहे तोपर्यंत मी इथे कुकर लावणार आहे. इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालूया. त्याचबरोबर यामध्ये अर्धा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा हळद घालायची आहे. दुसऱ्या भांड्यात मी चणे घेतले आहे. हे चणे मी 8 तास भिजत ठेवले होते. आता ह्यामध्ये मीठ घालूया. आता कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहेत, जेणेकरून चणे व्यवस्थित शिजले जातील. कुकर इथे होत आहे तोपर्यंत आपण चणा डाळ शिजली आहे की नाही बघूया. ही बघा, ही चणा डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता आपण गॅस बंद करूया. चाळणीवर आपण ही डाळ काढून घेऊया. आता हे डाळीचे पाणी उरले आहे ते आपण डाळीमध्येच वापरणार आहोत, कारण मी इथे कटाची आमटी करणार नाही आहे. आता ही डाळ गरम असतानाच आपण अशी मॅशरने किंवा वाटीने दाब देऊन बारीक करायची आहे. ही बघा, ही डाळ आपली वाटून झाली आहे. आता हाच टोप आपण गॅसवर मंद आचेवर ठेवायचा आहे आणि यामध्ये 350 ग्राम गूळ घालायचा आहे. हा गूळ थोडा कमी गोड आहे, त्यामुळे मी इथे 350 ग्राम घेतला आहे. जर व्यवस्थित गोड गूळ असेल तर 300 ग्राम चणा डाळीसाठी 300 ग्रामच गूळ वापरा. इथे आपला कुकर थंड झाला आहे. आपण डाळ आणि चणे बाहेर काढूया. आता आपले पुरण घट्ट झाले आहे. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पूड घालूया. हे चांगले मिक्स करूया. आता आपले पुरण तयार झाले आहे. थोडे थंड करूया. आता आपण डाळ फोडणीला घालूया. त्यासाठी मंद आचेवरती एका टोपामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घेऊया. त्यामध्ये थोडे जिरे, कढीपत्ता, मोहरी, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि हिंग घालूया. आता हे चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये शिजवलेली डाळ घालूया. हे मी शिजवलेल्या चणा डाळीचे पाणी घालत आहे. आता डाळ ढवळून घेऊया. जर डाळीमध्ये पाणी जास्त पाहिजे असेल तर आपण पाणी घालून वाढवू शकतो. आता यामध्ये 1 मोठा चमचा कोथिंबीर, 1 मोठा चमचा किसलेले ओले खोबरे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि 1 उकळी आल्यावरती गॅस बंद करूया. आपली डाळ तयार आहे. आता आपण चण्याची भाजी करूया. त्यासाठी थोडेसे चणे मी मिक्सरला लावून घेणार आहे. त्याची चांगली पेस्ट करायची आहे. गॅसच्या मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालूया. यामध्ये थोडेसे मीठ घालूया, जेणेकरून कांदा लवकर शिजेल. आता हा कांदा लालसर झाला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची घालूया. आता हे सर्व एकजीव करूया. आता यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे मालवणी वाटण घालायचे आहे. या वाटणाचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्याचबरोबर या वाटणामध्ये मी हळद आणि कोथिंबीर घातली आहे, त्यामुळे ह्याचा रंग हिरवट असा आला आहे. आता हे वाटण मंद आचेवर आपल्याला एकजीव करायचे आहे. आता यामध्ये आपल्याला उकडलेल्या चण्याची पेस्ट घालायची आहे, जी आपण मगाशी मिक्सर मधून वाटून घेतली होती. आता हे एकजीव करायचे आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून एकजीव करूया. आता यामध्ये अर्धा कापलेला टोमॅटो घालूया. आता ह्यामध्ये थोडेसे पाणी घालूया आणि चांगले एकजीव करूया.
आता आपण यामध्ये उकडलेले चणे घालूया। कुकरमध्ये जे चणे आपण उकडले होते पाण्यासोबत ते पूर्ण चणे आपण ह्यामध्ये घालायचे आहे। आता एक मोठा चमचा कोथिंबीर घालून हे चांगले उकळून घेऊया। आपली भाजी तयार झाली आहे। भातासाठी मी इथे कुकर लावला आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करूया। इथे मी सुकी भाजी बनवणार आहे। त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया। त्यात थोडेसे जिरे, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून चांगले परतवून घ्यायचे आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चांगले परतवून घेऊया। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून परतवून घेऊया। आता यामध्ये फरसबी घालूया। आता ही भाजी आपल्याला कमी पाण्यामध्ये शिजवायची आहे। त्यासाठी ही भाजी परतवून घेऊया। आता यामध्ये 2 ते 3 छोटा चमचा पाणी घालायचे आहे आणि झाकण लावून ही भाजी आपण शिजवून घेऊया। आता ही भाजी शिजली आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा खोबरे घालूया। आता भाजी परतून गॅस बंद करूया। आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण शेवयांची खीर तयार करूया। त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर आपण एक भांडे ठेवूया। त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया। तुपावरती आपल्याला हे काजू परतवून घ्यायचे आहेत। लालसर झाले की आपण ते बाजूला काढूया। आता याच तुपावरती आपल्याला शेवया परतवून घ्यायचे आहेत। शेवया लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत। या मी गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत, ज्या भाजलेल्या नाही आहेत। त्यासाठी आपल्याला ह्या लालसर होईपर्यंत भाजायच्या आहेत। आता ह्या शेवया भाजून झाल्या आहे। यामध्ये आपण आता दूध घालूया। जशी खीरची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे आपल्याला दूध घालायचे आहे। आता ह्यामध्ये आपण केसर घालूया। केसर ऑप्शनल आहे, जर नसेल तर नाही घातले तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण साखर घालूया। साखर चवीप्रमाणे घालायची आहे। आता खिरीला उकळी आली आहे। यामध्ये आपण आता भाजलेले काजू घालूया। आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालूया आणि चांगली एकजीव करूया। आपली खीर तयार झाली आहे। आता आपण अळूवडी तयार करूया। त्यासाठी मसाला तयार करायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ते 2 मोठे चमचे कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घालून एक पेस्ट तयार करूया। ही पेस्ट जरा जाडसर झाली आहे, त्यामुळे यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण चांगली पेस्ट तयार करूया। ही बघा अशा प्रकारे। आता एका भांड्यामध्ये 4 मोठे चमचे बेसन घेऊया। यामध्ये 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ घालूया। 1 छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धने पावडर, 2 मोठे चमचे तीळ, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा किसलेले ओले खोबरे। जी आपण पेस्ट केली होती ती ह्यामध्ये पूर्ण घालायची आहे। यामध्ये 2 छोटे चमचे किसलेला गूळ घालायचा आहे। त्यासोबत इथे 2 मोठे चमचे कोकम आगळ घालायचं आहे। कोकम आगळ नसेल तर कोकम पाण्यामध्ये भिजवून ते यामध्ये घालू शकता। आता हे चांगले मिक्स करायचे आहे। थोडे थोडे पाणी घालून आपल्याला ह्याची एक जाडसर अशी पेस्ट करायची आहे। ही बघा एवढी घट्ट पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। इथे मी अळूचे पान घेतले आहे, त्याचे आपण आता देठ कापून टाकायचे आहे। अशा प्रकारे आपण सर्व पानांचे देठ काढून टाकूया। आता या पानांवर आपल्याला लाटण्याचा दाब द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व पाने तयार करूया।
अशा प्रकारे आपण अळूचे पान घेतले आहे आणि त्याच्या उलट्या साईडने आपण ही बेसनाची पेस्ट लावायची आहे. आता ही पेस्ट लावून झाली आहे. दुसरे पान असे उलटे ठेवून परत त्यावरती बेसनाची पेस्ट लावायची आहे. तिसऱ्या पानाला सुद्धा अशीच बेसनाची पेस्ट लावायची आहे. चौथ्या पानाला सुद्धा तशीच प्रोसेस करायची आहे. आता दोन्ही साईडने पाने दुमडून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने घट्ट दुमडत पुढे यायचं आहे. अशा प्रकारे हा आपला रोल तयार झाला आहे. आता आपण चाळणीला तेल लावूया आणि त्यावर हा रोल असा ठेवायचा आहे. गॅसच्या मोठ्या आचेवरती अर्धा टोपात पाणी उकळवायला ठेवायचे आहे. पाणी उकळले की त्यावर ही चाळण ठेवून त्यावर झाकण ठेवायचे आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर आपला हा अळूवडीचा रोल तयार झाला आहे. आपण थंड करूया. थंड झाल्यावर आपल्याला असे त्याचे काप करायचे आहे. आता पॅनवर 2 मोठे चमचे तेल घालूया. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता घालून चांगली फोडणी करूया. यावर आपल्याला आता अळूवडीचे काप ठेवायचे आहे आणि शॅलो फ्राय करायचे आहे. 5 मिनिट झाले आहे. आता आपण अळूवडी परतवून घेऊया. ही दुसऱ्या साईडने भाजेपर्यंत आपण पुरणपोळीचे पीठ मळून घेऊया. इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतले आहे. त्यामध्ये हळद घातली आहे. परातीत मी एक चाळण ठेवली आहे. त्यामध्ये 1 कप मैदा आणि 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. आता हे व्यवस्थित चाळून घेऊया. आपल्याला हे पीठ बारीकच घ्यायचे आहे. जास्त जाड पीठ आपल्याला घ्यायचे नाही आहे. यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालूया आणि पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया. हे पीठ आपल्याला सैलसर असे मळायचे आहे. जास्त घट्ट मळायचे नाही आहे. आता आपण यावर छोटेसे भांडे ठेवून हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी असेच झाकून ठेवूया. इथे आपली अळूवडी दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून झाली आहे. आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण तळणीचे पदार्थ तळून घेऊया. यामध्ये मी पापड तळून घेणार आहे. हे छोटे तांदळाचे पापड मी आता तळून घेत आहे. इथे मी कुरडई तळायला ठेवली आहे. आता आपले तळणीचे सर्व पदार्थ तळून झाले आहे. आता आपण पुरणपोळ्या तयार करूया. हे आपण मळून ठेवलेले पीठ आपल्याला 2 मोठ्या चमचे तेलामध्ये मळून घ्यायचे आहे. हे पीठ सैलसर होईपर्यंत आपल्याला मळायचे आहे. 5 ते 10 मिनिटं आपल्याला सतत तेल घालून चांगले मळून घ्यायचे आहे. आता हे मळून झाले आहे. आपण पुरणपोळी तयार करूया. कणकेचा एक गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार करायचा आणि त्यामध्ये आपल्याला पुरणाचा हा गोळा ठेवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असा बंद करायचा आहे. मी इथे जे पीठ घेतले आहे ते तांदळाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये घोळवून आपल्याला आता पोळी लाटायची आहे. पोळी लाटताना ती मध्यभागी लाटायची आहे. त्यानंतर ती कडेने लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपण ही तव्यावर शेकून घेऊया. सर्व ठिकाणी तूप लावून ही पोळी आपल्याला व्यवस्थित परतवायची आहे.
अशा प्रकारे आपली एक पुरणपोळी तयार झाली आहे. आपण पुढच्या पुरणपोळ्या करूया. हा नैवेद्य बनवताना मी कांदा लसूण यांचा वापर केला आहे. जर तुम्हाला नैवेद्यासाठी कांदा लसूण नाही चालत असेल तर तुम्ही तो नाही घातला तरी हा नैवेद्य तयार होऊ शकतो. अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त प्रेमाने आणि भक्तिभावाने ही सुंदर नैवेद्याची थाळी तयार केली. तुम्हीही 20 मार्चला स्वामींसाठी असा साधा नैवेद्य नक्की तयार करा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.